अखिल भारतीय औषध विक्रेत्यांचा 20 मे रोजी देशव्यापी बंद. बेकायदेशीर ऑनलाईन औषध विक्रीच्या विरोधात बंदची भूमिका. सांगली जिल्ह्यातील 4,200 मेडिकल बंद राहणार. बेकायदेशीर ऑनलाईन औषध विक्रीच्या विरोधात अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेने 20 मे रोजी देशव्यापी बंदची हाक दिली आहे. ऑनलाईन औषध विक्री बंद करा, कॉर्पोरेट्सद्वारे अव्यावसायिक डिस्काउंट बंद करा, बनावट औषध यावर कारवाई करा या मागण्यांसाठी हा बंद पाळण्यात येणार आहे. या बंदमध्ये सांगली जिल्ह्यातील सर्व औषध विक्रेते 19 मे रोजी रात्री 12 वाजल्यापासून 20 मे रोजी रात्री 12 वाजेपर्यंत दुकाने बंद ठेवून सहभागी होणार आहेत. जवळपास देशातील 1.5 लाख केमिस्ट या बंदमध्ये सहभागी होणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र राज्य केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे PRO विजय पाटील यांनी माहिती दिली आहे. ऑल इंडिया केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनने औषधी विक्रेत्यांच्या विविध महत्त्वाच्या समस्यांवर वेळोवेळी निवेदने देऊन अथवा प्रत्यक्ष भेट घेऊन ही तोडगा न निघाल्यामुळे हा देशव्यापी एकदिवसीय बंदचा निर्णय घेतला आहे. दरम्यान या बंदच्या दिवशी देखील आपत्कालीन औषधे मिळण्यासाठीची व्यवस्था केमिस्ट असोसिएशनने व्यवस्था केली असून यासाठी तालुका न्याय पदाधिकारी नेमले आहेत. संप घेण्यापाठीमागचं प्रमुख जे कारण आहे ते ऑनलाईन फार्मसी, इंटरनेट फार्मसी ह्याच्यामध्ये सरकारला अनेक वेळेला आमचे अखिल भारतीय आणि महाराष्ट्र राज्य संघटनेचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांच्या माध्यमातून आम्ही अनेक वेळेला निवेदनं दिली, आम्ही मागणी केली की हे संपूर्ण जे काही वितरण आहे ऑनलाईनच्या माध्यमातून औषधाचं हे पूर्णपणे बेकायदेशीर आहे. अशा प्रकारचा कायदा हा ऑनलाईन प्रकारे औषध व्यापार करण्याचा अस्तित्वात नसताना केवळ काही नोटिफिकेशनचा आधार घेऊन जर या कॉर्पोरेट कंपन्या सर्वसामान्य भूमिपुत्रांच्या व्यवसायावर घाला घालत असतील आणि नशेसारखी औषधं ही सर्रासपणे, गर्भपाताची औषधं जर सर्रासपणे कुणालाही उपलब्ध होत असतील तर हे देशद्रोहाचं काम हे या कंपन्या करतायत. त्याचा विरोध आहे आमचा आणि याकरता हा संपूर्ण बंद संपूर्ण भारतामध्ये आज जसा ह्या सांगली जिल्ह्यामध्ये 4,200 दुकानदार आम्ही संपूर्ण सगळे 20 तारखेला आमचा व्यापार बंद करतोय आणि मोर्चा काढतोय. त्या प्रकारे हे सगळं वातावरण पूर्ण देशामध्ये असणार आहे. साधारण कुठल्या कंपन्या आहेत आणि कुठली औषधं ऑनलाईन मोठ्या प्रमाणात? ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, फार्म इझी, इंडिया मार्ट, ट्रूमेड इतक्या बऱ्याच कंपन्या आहेत की ज्या ऑनलाईनच्या माध्यमातून ही औषधं उपलब्ध करून देत आहेत. तिथे AI माध्यमातून प्रिस्क्रिप्शन जनरेट केलं जातं आहे. तिथं कुठल्या प्रकारची मागणी नाही, औषध त्याच्यावर डॉक्टरांचं नियंत्रण नाही, क्वांटिटीचं नियंत्रण नाही आहे. जे कायदे सर्वसामान्य केमिस्टला आहेत, जे लायसन्सच्या स्वरूपात आम्ही औषध व्यापार करतो आहे, रजिस्टर्ड फार्मासिस्ट तिथं उभा आहे, हे सगळं बाजूला ठेवून ह्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून हे सगळं खोटेपणानं चुकीच्या पद्धतीनं फसव्या प्रकारे केवळ डिस्काउंट म्हणून हे फसवायचे उद्योग चालू आहेत आणि बनावट औषधं ह्या ऑनलाईनच्या माध्यमातून देण्याचा धंदा चालू आहे या कंपन्यांचा. कोविड काळामध्ये कुठलं अत्यावश्यक सेवांना परवानगी दिली होती तशीच राहिली? ही 220E या माध्यमातून कोविडच्या काळामध्ये आपत्कालीन व्यवस्था म्हणून एक नोटिफिकेशन आलं होतं की ज्याच्या माध्यमातून हे औषध केलं जायचं किंवा उपलब्ध केलं जायचं. तर त्या गोष्टी त्या काळामध्ये आता कोविड संपून 5-6 वर्ष निघून गेली तरीसुद्धा ते नोटिफिकेशन जे मागं गेलं पाहिजे होतं ते केवळ या कंपन्यांना पाठीशी घालण्याकरता, हे सरकार या कंपन्यांना पाठीशी घालण्याकरता हे औषध ह्या अशा प्रकारचं नोटिफिकेशन तसंच ठेवण्यात आलं आहे. या गोष्टीला आमचा विरोध आहे. सरकारची या विश्रामबाग चौकामध्ये सांगलीमध्ये संपूर्ण जिल्ह्यामधनं 4,200 लोक एकत्र येतोय आणि मुकमोर्चानं जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा आपण काढतोय. त्याच्या रितसर परमिशन घेतलेले आहेत आणि तिथं जाऊन जिल्हाधिकारी साहेबांच्या पुढं आम्ही आमचा आक्रोश आणि रोष व्यक्त करणार आहे आणि आमचं निवेदन देणार आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली.